व्हेरीफाय म्हणताय. प्रॉब्लेम सेट सेकंड मधला जो क्वेश्चन नंबर 15 होता, लास्ट क्वेश्चन आहे तो आपण बघूया. बघा काय क्वेश्चन आहे. अ टँक फिल कम्प्लिटली इन 2 hours इफ बोथ टॅप्स आर ओपन. एका टँक मध्ये जर 2 टॅप्स काय केले, ओपन केले म्हणताय, तर ते पूर्ण कम्प्लिटली फिल किती अवर्स मध्ये होत आहे, 2 hours मध्ये कम्प्लीट होत आहे. इफ ओनली वन द टॅप्स, जर एक टॅप्स त्यात सोडला, ओनली वन ऑफ द टॅप्स इज ओपन ॲट द गिवन टाइम, the smaller tap takes 3 hours more than the larger one to fill the tank. तर जो स्मॉल टॅप आहे त्याच्यापेक्षा जो लार्ज टॅप आहे त्याला किती वेळ लागतो म्हणताय, 3 hours मोर दॅन, 3 तास जास्त लागतात म्हणताय. हाऊ मच टाइम डज द इच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. तर प्रत्येक टॅप्सला तो टँक फिल होण्यासाठी किती टाइम लागेल म्हणताय. बरोबर आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीने दिलं जाईल, 2 टॅप्स आहेत आपल्याकडं, एक स्मॉल टॅप्स आणि एक लार्ज टॅप्स. लार्ज टॅप्स पेक्षा स्मॉल टॅप्सला काय लागतात म्हणते, द स्मॉल टॅप टेक्स 3 hours मोर दॅन द लार्जर टॅप्स. मग आपण लार्जर टॅप्सला किती टाइम्स लागतो असं कन्सिडर करूया. एक्स बघा, लेट टाइम टेकन बाय larger taps be x hours. टाइम टेकन बाय लार्जर टॅप्स किती टाइम्स लागतो, x hours. टाइम टेकन बाय स्मॉलर टॅप, स्मॉलर टॅपला किती लागू शकताय म्हणताय, मोर दॅन 3, x plus 3 hours. 3 ने जास्त लागतात म्हणते. मग स्मॉलर टॅपला किती टाइम लागणार, x plus 3. आणि बोथ दोन्ही जर म्हटलं तर, किंवा त्या ठिकाणी असं म्हटलंय 2 hours इफ द बोथ टॅप्स आर ओपन, आणि बोथ टॅप्स टाइम इज इक्वल टू किती म्हटलंय, 2 hours. बरोबर आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, 1 hours मधला काढावं लागेल. बरोबर आहे. 1 hours टाइम बाय लार्ज टॅप्स. 1 hours मध्ये किती तो टँक ही करू शकताय म्हणताय, 1 hours. 1 hours टाइम मध्ये जर कन्सिडर केला 1 hours मध्ये, तर 1/x 1 hours टाइम बाय लार्जर टॅप. 1 hours मध्ये कन्सिडर करून घ्या, किती येणार मग, 1/x. स्मॉलर टॅपला पण 1 मध्ये जर कन्सिडर केलं 1 hours मध्ये, तर x 1/x plus 3. आणि बोथ दोन्हींना पण जर 1 hours मध्ये कन्सिडर केलं तर 1/2 एवढा टाइम लागेल. आणि जे 1 hours मध्ये कन्सिडर केलेलं असतं याच्यानुसार इक्वेशन तयार होतं. मग 1 hours नुसार काय होणार मग, देअरफॉर 1/x plus 2 इज इक्वल टू 1/2. हे 1 hours मध्ये कन्सिडर करता. कधी लक्षात ठेवायचा, ज्या वेळेस तुम्हाला आवर्स वरचा क्वेश्चन असेल किंवा डेज वरचा असेल, दिवसावरचा असेल, तर त्यावेळेस 1 days 1 hours मध्ये काय करायचं, कन्सिडर करायचं. मग बघा काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर x plus 2 into 1 x plus 2 plus 1 into x x upon x in bracket x plus 2 is equal to 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, बघा काय येणार मग, 1x 2x plus 2 upon x into x x square plus 2 into x 2x is equal to 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 into x square plus 2x x square plus 2x is equal to 2 into 2 4x plus 2 into 2 4. x square plus 2x minus 4x minus 4 is equal to 0. हे दोन लाईक टर्म आहेत. काय आलं मग, x square plus minus minus 2x minus 4 is equal to 0. आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. -4 into x square -4x square. येणारा प्रोडक्ट हा निगेटिव्ह आला. प्रोडक्ट निगेटिव्ह म्हणल्यावर फॅक्टर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, मधल्या पदाला साइन निगेटिव्हच आहे. पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह. बघा 4 1 जा 4
मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आला पाहिजे आणि सबट्रॅक्टिंग म्हणजे काय येणार फॅक्टर सांगा. मल्टिप्लिकेशन 4 आला पाहिजे आणि सबट्रॅक्टिंग मात्र 2 आली पाहिजे. कोणते फॅक्टर्स येतील सांगा बरं. 2x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, 2 इंटू 2 4, 2 एक मिनिट इकडे बघा. हा अशा पद्धतीने 2 इंटू 2 4x प्लस 4, 4x पॉझिटिव्ह आहे तिकडे आल्यावर निगेटिव्ह झाले, निगेटिव्ह 2x 4ला 4 निगेटिव्ह झाला. फॅक्टर्स पडत नाहीत. तर मग ज्यावेळेस फॅक्टर्स पडत नसेल त्यावेळेस तुम्ही बाय युजिंग फॉर्म्युला मेथड वापरू शकताय, आहे की नाही. x प्लस 3 बघा, बोथ आर गिवन. हाऊ मच टाइम डज इच टॅप टेक फिल कम्प्लिटली. तर इच टॅप्सचा विचारलंय आपल्याला. फॅक्टर पडणार नाहीत का. निगेटिव्ह 2x म्हटल्यावर दोन्हीचे फॅक्टर्स पडणार नाहीत. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार. अरे सॉरी एक मिनिट, स्मॉलर टॅप्स. x प्लस 3 आहे, आपण x प्लस 2 घेतलं. इथं थोडीशी मिस्टेक झाली. बघा काय होणार. 3x प्लस 3 x1 जा x, त्यानंतर इथं 3 येईल, 3x स्क्वेअर प्लस 3x, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथं 3x आला. 2 इंटू 2 4x, 3 2 जा 6, हा 3x आहे, मायनस 4x मायनस 6 चेंजेस होईल. काय येणार मग इक्वेशन वेगळं येईल. प्लस मायनस मायनस एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा x मायनस 6 इज इक्वल टू 0, निगेटिव्ह 6x स्क्वेअर. येणारा प्रोडक्ट हा काय आला, निगेटिव्ह आला. प्रोडक्ट निगेटिव्ह म्हणल्यावर फॅक्टर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह. किती येणार मग सांगा. 3 2 जा 6 का, 3x अँड 2x, 3 मधून 2 गेले 1 राहिला. एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2x मायनस 6 इज इक्वल टू 0, कॉमन x आला, x मायनस 3 प्लस 2 आला, x मायनस 3 इज इक्वल टू 0. आता बघा काय आला. x मायनस 3, x मायनस 3 सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस 2 इज इक्वल टू 0, x मायनस 3 इज इक्वल टू 0, x प्लस 2 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू निगेटिव्हचं काय आलं पॉझिटिव्ह आणि x इज इक्वल टू पॉझिटिव्हचं काय आलं निगेटिव्ह. x इज इक्वल टू नॉट इक्वल टू 2 का, तर निगेटिव्ह. टाइम कधी निगेटिव्हमध्ये असतो का, नाही. मग या ठिकाणी x इज इक्वल टू काय आलं परफेक्ट, x इज इक्वल टू 3. देअरफॉर टाइम टेकन बाय लार्जर टॅप्स. किती लार्जर टॅपचा टाइम लागला असेल. टाइम टेकन फिल कम्प्लिटली 3 hours. आणि स्मॉलर टॅपला, स्मॉलर टॅप्स किती होता रे, x प्लस 3 ना, 3 प्लस 3 इज इक्वल टू 6 hours. ठीक. चला हा होता या टाईप्समध्ये क्वेश्चन, जो की तुम्हाला लार्जर टॅप्स आणि स्मॉलर टॅप्स दोन्हींचा टाइम विचारला होता. लार्जर टॅप्सला 3 hours लागतील, स्मॉलर टॅप्सला 6 hours लागतील. ठीक आहे. या पद्धतीनं जो आपला सेकंड नंबरचा टॉपिक होता, जो क्वाड्रॅटिक इक्वेशन, तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो टॉपिक होता तो या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. याच्यानंतरचा जो आपल्याला बघावा लागणार आहे तो म्हणजे 3 नंबरचा जो टॉपिक आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बघा तुम्हाला असं वाटेल की सर 3 टॉपिक सलग आपले पार्ट 1चेच व्हायला लागलेत, आहे की नाही. पार्ट 2चा व्हायला पाहिजे होता, परंतु एक लक्षात ठेवा, जॉमेट्री जो आहे सेकंड पार्टचा त्याला आपल्याला थोडं ऑनलाईनमध्ये थोडं कन्फ्युजन किंवा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर व्हायच्या नाहीत, थेरम वगैरे असल्यामुळं. त्यामुळं आपण काय करूया, वी कंटिन्यू 3 टॉपिक कंटिन्यू करू आपण ऑनलाईनमध्ये, आणि ज्यावेळेस रेग्युलर चालू होईल क्लास तुमचा तेव्हा आपण जॉमेट्री चालू करूया. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करू, लगेच नेक्स्ट टॉपिक घेऊ याच्यानंतरचा, जो 3 नंबरचा टॉपिक आहे आपला याच्यानंतरचा, तो बघूया. आणि याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बघा अरिथमॅटिक प्रोग्रेशन, आता तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं पण थोडंफार बेसिक माहीत होतं,
लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल तर डेफिनेट टॉपिक होताच 9th स्टँडर्डमध्ये, की नाही. फक्त अरिथमॅटिक प्रोग्रेशन जो टॉपिक आहे तो थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणजे त्याच्या पद्धतीनं आपल्याला तसं बेसिक किंवा तसा टॉपिक आपल्याला अगोदर झालेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं किंवा तो टॉपिक जरा खूप हार्ड आहे काही की किंवा त्याची मेथड कोणती. पण एक लक्षात ठेवा, तो पण टॉपिक या टॉपिक इतकाच इझी आहे, एवढाच सोपा पण आहे तो, ठीक आहे. फक्त त्याची कन्सेप्ट थोडी व्यवस्थित तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन बघा, त्याला AP पण म्हटलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये. 3 नंबरचा टॉपिक जो आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे त्याला अरिथमॅटिक म्हणजे जे अंकगणित म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे की नाही. अरिथमॅटिक म्हणजे अंकगणिती आहे आणि प्रोग्रेशन म्हणजे श्रेणी जी असते. आता एक वेगळा अरिथमॅटिक प्रोग्रेशन ज्याला आपण म्हटलं जात आहे तो म्हणजे एक सिक्वेन्स असणे, अंकगणितीय अंक असतात आहे की नाही. त्या अंकाचे जसं की तुम्हाला काय म्हटलं जाते, समजा 1 to 10 पर्यंतचे नंबर आपण घेतले, बरोबर आहे की नाही. 7 नंबरचा नंबर कोणता म्हणतो आपण, 7 असतो, बरोबर आहे की नाही. पण मी जर इथं इवन नंबर घेते, समजा 2 4 6 8 10 सो ऑन इनफायनाइट, बरोबर आहे. तर मी याच्यानंतर तुम्हाला असं म्हणू शकतो की बाबा या नंबरचा T25, टी म्हणजे काय, टर्म. T25 म्हणजे काय, 25व्या नंबरचं टर्म कोणता असेल बरं, बरोबर आहे. तर आपण काय म्हणणार, असं लिहित बसणार का, 1 2 3 4 5 6 7 8 9 असं 25 वेळेस मोजत बसावं लागेल आपल्याला. आणि पुन्हा नंतर सांगावं लागेल की T25 म्हणजे 25 नंबरचा टर्म कोणता असणार आहे. तर त्या ठिकाणी जो इवन नंबरनुसार जो येईल तो म्हणजे 25 नंबरचा टर्म आपण काढू शकतो. म्हणजे या पद्धतीने हे जे आहे याला आपण AP असं म्हणतो, बरोबर आहे ना. अरिथमॅटिक प्रोग्रेशन एक प्रकारे या स्वरूपात तुम्हाला अंक आणि त्याची श्रेणी म्हणजे मांडणी केलेली असते. प्रोग्रेशन या स्वरूपामध्ये असते आणि याच्यामधले तुम्हाला टर्म काढायचे असतात. 25 टर्म्स किंवा 14 नंबरचा टर्म, 9 नंबरचा टर्म, 100 नंबरचा टर्म कोणता असेल हे तुम्हाला याच्यामध्ये फाइंड करायचे असतात. किंवा कधी कधी तुम्हाला या टर्मची सम पण विचारलेली असते, बेरीज विचारली जाते. आता समजा म्हटलं असेल T25, 25व्या नंबरचं पद कोणतं असेल, बरोबर आहे. आणि सम ऑफ द फर्स्ट 25 नंबर आणि या 25 पदांची बेरीज करा म्हटलं जाईल, बरोबर आहे. मग आपण असं बेरीज करणार आहेत का, 2 + 4 + 6 + 8 + 10 उभी पद्धतीने करत बसायची गरज आहे का, नाही. तर ते जे आहे ते NAP अरिथमॅटिक प्रोग्रेशननं सॉल्व करता येतं. त्याची जी मेथड असते, बरोबर आहे. सगळ्यात अगोदर आपण असं बघूया की सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जो पहिला आहे तो सिक्वेन्स. आता सिक्वेन्स म्हणल्यावर कसं लक्षात येतं आपल्याला, किंवा सिक्वेन्स न लावा. सिक्वेन्स लावताना आपण काय करणार, 2 टाइप्स मधले सिक्वेन्स असतात. एक असतो असेंडिंग ऑर्डर आणि एक असतो डिसेंडिंग ऑर्डर, हे की नाही. चढता किंवा उतरत्या क्रमाने लावा सिक्वेन्स. मी असं लिहिलंय 2 1 5 4 3 9. याला जर सिक्वेन्स न लावा म्हणलं तर काय होणार, 1 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर 9 आहे. हा झाला सिक्वेन्स. सिक्वेन्स न म्हणजे एकतर असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर, कोणत्या तरी सिक्वेन्स न लावणे. आता सिक्वेन्स मध्ये आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये फरक असतो बरं का. सिक्वेन्स मध्ये आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काय असतो, फरक असतो असा की प्रत्येक सिक्वेन्स हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेलच असं नाही. प्रत्येक सिक्वेन्स हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेलच असं आहे का, नाही. म्हणजे प्रत्येक सिक्वेन्स हा AP असतोच असं नाही. सिक्वेन्स मध्ये काय केलं जात आहे, द सिक्वेन्स म्हटलं की तुम्हाला 2 असणार, एक म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि एक डिसेंडिंग ऑर्डर. अरेंज केलेलं असतं तुम्हाला, अरेंजमेंट परंतु नाही चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावलेलं असणे त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. आणि बघा प्रत्येक सिक्वेन्स हा जो असतो तो अरिथमॅटिक प्रोग्रेशनच असेलच असं आहे का, नाही. सिक्वेन्स मध्ये आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये डिफरन्स आहे आणि तो काय फरक असतो तो बघूया. बरं आता एक बघा इकडं मी असं लिहिलंय 1 2 3 4 5 6 7. हा सिक्वेन्स आहे एक प्रकारे. आता याला टर्म किती बरं, किती पद आहे त्याच्यामध्ये, टर्म बघा 1st 2nd 3rd 4th 5th 6th and 7th. T1 टी म्हणजे काय रे, टी म्हणजे काय असतं, टर्म. फर्स्ट टर्म कोणता आहे 1. T2 म्हणजे काय, सेकंड टर्म कोणता आहे 2. T3 3. T4 4, ठीक आहे. म्हणजे
T1 म्हणजे फर्स्ट टर्म, T2 म्हणजे सेकंड टर्म, T3 तसं T25 म्हणजे 25 नंबरचं टर्म, 25व्या नंबरचं टर्म. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये तुम्हाला सुरुवातीला अगोदर जो बघायचा भाग आहे तो म्हणजे काय, टर्ममध्ये तुम्हाला काय केलं जातंय की त्या ठिकाणी सिक्वेन्समध्ये दिलेल्या नंबरला आपल्याला नंबर द्यावा लागतात. फर्स्ट नंबर, सेकंड, थर्ड, फोर्थ, T1, T2, T3, T4 या स्वरूपामध्ये. ठीक आहे, त्याला काय आपण म्हणू शकतो, टर्म असं म्हटलं जात आहे. आता एक लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला जो सिक्वेन्स और ऑर्डर टर्म आर रिप्रेझेंट, आणि या प्रती काय केली जाते, रिप्रेझेंट केला जातो काय, टर्म किंवा जो सिक्वेन्स आहे तो या स्वरूपात दाखवला जाते. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, याच्यानंतरचा जो टर्मच्या नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. टर्म बघितला तर आता आपण एपी बघूया. अरे एपी म्हणजे काय बघा, ए आणि पी कॅपिटल लेटर जर असेल तर त्याला काय म्हटलं जाते, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एपी, ए म्हणजे अरिथमॅटिक आणि पी म्हणजे प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काय म्हटलं जाते बघा, सम सिक्वेन्स आर गिवन बिलो फॉर एव्हरी सिक्वेन्स. जो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला या ठिकाणी बघायची आहे, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काय असतं, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झेक्टिव्ह नंबर्स आर कॉन्स्टंट. काय असतो, डिफरन्स जो आहे कशातला, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड एपी. त्याला आपण काय म्हणू शकतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन होण्यासाठी काय आवश्यक असतो की त्यामध्ये असणारा जो काय आहे सिक्वेन्स आहे, बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, 2, 4, 6, 8 अँड 10. समजा ही एपी आहे का नाही, हे सर्व सुरुवातीला फक्त काय आहे, सध्या सिक्वेन्स आहे. हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, माहिती आहे का आपल्याला, नाही. मग आता ते बघूया की हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही. हा काय आहे, T1. T1 किती सांगा बरं, 2. T2 किती आहे, 4. T3 6, T4 8 अँड T5 10. भेटले का, 2, 4, 6, 8 अँड 10. हा टर्म भेटले. आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, यामध्ये असं म्हणतंय की जो डी असतो, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. डिफरन्स कसा असावा, कॉन्स्टंट. कोणते नंबर म्हणताय मी, कोणते टर्म म्हणताय, कॉन्झेक्टिव्ह टर्म्स, लगतचे. आता तुम्ही म्हणताल याच्यातला आणि याच्यातला डिफरन्स, असं नाही. या दोघांमधला डिफरन्स किंवा या दोघातला किंवा या दोघातला किंवा या दोघातला, एनी कॉन्झेक्टिव्ह टर्म्स, कोणत्याही कॉन्झेक्टिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा काय असावा, कॉन्स्टंट असावा. मग जो डी काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे, डी इज इक्वल टू T2 मायनस T1. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करतो, किती आला बघा बरं, 4 मायनस 2 इज इक्वल टू काय आला, 2. किंवा दुसरा बघा, डी इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती आहे, 6 मायनस 4 किती आला, 2. त्यानंतर डी इज इक्वल टू T4 मायनस T3 किती आला बघा बरं, 8 मायनस 6 किती आला, 2 आला. आणि डी शेवटचा आहे जो T5 मायनस T4, 10 मायनस 8 किती आला बरं. म्हणजे या सर्वांमधला काय आला, कॉन्स्टंट. जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आला, कॉन्स्टंट. 2 2 2 2. जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर आपण याला काय म्हणू शकतो, इट इज अँड एपी. ही काय आहे, एपी आहे. काय आहे एपी, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे कोणत्याही कॉन्झेक्टिव्ह टर्म, लगतच्या दोन संख्यातील जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो काय असावा लागतो, कॉन्स्टंट असावा लागतो, स्थिर असावा लागतो. त्यावेळेसच आपण त्याला काय म्हणतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, एपी असं म्हणतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जो ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस केल्यावर डी भेटतो, त्या पद्धतीनं द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड एपी. जर तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर ओळखायची असेल तर त्यामध्ये काय म्हणता येईल मग आपल्याला, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. कोणत्याही दोन पदामधील जो फरक आहे तो काय असावा लागेल, कॉन्स्टंट असावा लागेल. मग जर तुम्हाला परीक्षेत समजा असा क्वेश्चन दिला असेल आणि राईट करायला सांगेल, इट इज एन एपी, येस ऑर नो,
बरोबर आहे. तर तुम्हाला प्रत्येकातला डिफरन्स काढून बघावं लागेल आणि जर डिफरन्स कॉन्स्टंट आला तरच ती काय असणार, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर 1 2 3 4 5 टर्म दिले असतील तर या चारींचा डिफरन्स काढून बघावा लागेल. आणि जर एकाचा जरी डिफरन्स वेगळा आला असेल तरी बी इट इज नॉट एपी. एखाद्याच तुम्हाला असं वाटेल की 2 पॉझिटिव्ह आणि इथला जर 2 निगेटिव्ह आला तरी पण तो इट इज नॉट अन एपी. एपी असू शकत नाही. का तर एक पॉझिटिव्ह आला आणि दुसरं जर निगेटिव्ह आला तर कॉन्स्टंट आहे का, नाही. सर्व सेमच आले पाहिजेत. पॉझिटिव्ह असतील तर सर्व पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर सर्व निगेटिव्ह आणि तेच नंबर असावेत, तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, इट इज एन एपी. मग कळालं का अरिथमॅटिक प्रोग्रेशन कधी असते, कधी असते अरिथमॅटिक प्रोग्रेशन? द डिफरन्स बिटवीन एनी 2 कॉन्झेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. जर 2 कॉन्झेक्टिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो काय यावा लागतो, कॉन्स्टंट असावा लागतो, तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, कळालं का? एपी कशाला म्हणायचं? द डिफरन्स बिटवीन एनी 2 कॉन्झेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट, इट इज कॉल्ड एपी, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता तुम्हाला एखादे क्वेश्चन विचारला जाऊ शकते बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन वरचं जर बघायचं म्हटलं. आता एखाद्या वेळेस तुम्हाला तिथं अजून एक म्हटलं जातं बघा, जर तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा जो फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म त्यासाठी एक वापरला जातो आणि कॉमन डिफरन्स त्यासाठी डी वापरला जातो. फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स डी, ए अँड डी याच्यानुसार आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करता येते. फर्स्ट टर्म तुम्हाला जर काढायचं असेल तर त्या फर्स्ट टर्मसाठी काय वापरलं जात आहे, स्मॉल ए, आणि कॉमन डिफरन्ससाठी काय वापरलं जात आहे, स्मॉल डी. ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स म्हणजे डी, पण ए कोणतं, स्मॉल. कॅपिटल ए असेल तर त्याला काय म्हटलं जाते, मग त्याला आपण अरिथमॅटिक असं, अरिथमॅटिकसाठी एपी असं जे असतं ते एपी, अरिथमॅटिक. कॅपिटल ए म्हणजे अरिथमॅटिक आणि स्मॉल ए म्हणजे फर्स्ट टर्म. तेवढं एक थोडं त्याच्यामध्ये यूज करताना लक्षात ठेवा. त्यानंतर काय म्हणतंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. खालील दिलेला जो सिक्वेन्स आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही म्हणताय, आणि इफ इट इज एन एपी फाइंड नेक्स्ट 2 टर्म, तर पुढची नेक्स्ट 2 टर्म काढा म्हटलंय. आता मला सांगा, जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर नेक्स्टचे टर्म काढता येतील का? पहिल्या टर्म मध्ये काय करायचं, डिफरन्स कितीचा आहे तो त्याच्यामध्ये ऍड करत चालायचा, म्हणजे पुढचा नंबर भेटतो. मग आपण काय लिहिलं बघा, इकडे बघा, 2 4 6 8 आणि याच्या पुढच्या नेक्स्ट 2 टर्म काढा म्हटलंय. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का? तर प्रत्येकात कितीचा डिफरन्स आहे, 2 चा डिफरन्स आहे. सांगा बरं नेक्स्ट टर्म काय असेल, डी किती आला इथं, 2 आहे, 8 मध्ये 2 ऍड करा, किती भेटलं, 10, आणि पुन्हा 10 प्लस डी म्हणजे 10 प्लस 2 इज इक्वल टू 12. नेक्स्ट 2 टर्म कोणते आले, 10, 12. म्हणजे जो फर्स्ट टर्म असेल त्याच्यात डी मिळवला की सेकंड टर्म भेटतं, सेकंड टर्म मध्ये डी मिळवला की थर्ड टर्म भेटतं, थर्ड टर्म मध्ये डी मिळवला की फोर्थ टर्म भेटला. म्हणजे अगोदरच्या टर्म मध्ये काय करायचं, फक्त डी काय करत जायचं, ऍड करत जायचं, आपल्याला नेक्स्ट टर्म भेटतं, पुढचं टर्म भेटतं. ठीक आहे, कळालं का काय तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये बघा, in a sequence if difference t2 minus t1 is constant then the sequence is called arithmetic progression. arithmetic progression कशाला म्हटलं जाते, the difference between any 2 consecutive terms are constant, it is called an AP. त्याला आपण काय म्हणतो, arithmetic progression म्हणतो. in AP the difference between 2 consecutive terms is constant and is denoted by D, आणि डिफरन्स डिनोटेट करण्यासाठी काय वापरलं जात आहे, डी वापरलं जात आहे, स्मॉल डी. डिफरन्स डी कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. आणि हा जो डी असतो का नाही तो डी काय असू शकतंय, पॉझिटिव्ह असू शकतंय, निगेटिव्ह बी असू शकतो किंवा 0 पण असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वेळेस परीक्षेत वाटलं किंवा डी जो आहे तो काय येतोय, निगेटिव्ह, तर डी निगेटिव्ह असू शकतंय. डी जर पॉझिटिव्ह असेल तो बी असतंय, किंवा किंवा डी हा 0 पण असतो. मग डी कधी 0 असतो माहितीये का, जर डी 0 असेल तर सिक्वेन्स काय असणार,
4 4 4 4 बी कंटिन्यू. यावेळी डी किती सांगा बरं. 4 - 4 0. 0चा डी आहे म्हणजे याचा डिफरन्स किती आहे. डी इज इक्वल टू 0 आहे की नाही. किंवा कधी कधी तुम्हाला असं म्हटलं -3 -4 -5 याचा डी किती बरं. याचा डी किती आहे बघा. डी काढताना काय केलं जात आहे. T2 - T1. T2 किती आहे इथला -4 -4 -3 काय आला मग हे -4 ला निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. -4 +3 -1 म्हणजे इथला डी काय भेटला -1. म्हणजे या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जो डी असतो तो पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह किंवा 0 पण असू शकतो. म्हणजे डिफरन्स हा पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा 0 पण असेल. कळालं का. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट टर्म म्हणजे ए, डिफरन्स म्हणजे डी आणि डी हा जनरली पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह आणि 0 पण असू शकतो. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट त्याच्यानंतरचा. बघा and in AP the first term is A and common difference is D, then the term is sequence R. जर तुम्हाला सिक्वेन्स जर काढायचा असेल तर त्यामध्ये पहिला फर्स्ट टर्म कोणता आहे. फर्स्ट टर्म दाखवण्यासाठी काय वापरलं जात आहे. ए. कॉमन डिफरन्स दाखवण्यासाठी डी वापरला जातो. फर्स्ट टर्म जर म्हटलं सिक्वेन्स कसा तयार होईल. ए प्लस डी. हा त्यानंतर सांगा सिक्वेन्स कसा तयार होईल. ए प्लस 2D, ए प्लस 3D, सो ऑन. या पद्धतीने ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D, ए प्लस 5D या पद्धतीनं तो काय होत असतो. सिक्वेन्स तयार होत असतो. म्हणजे द टर्म ऑफ सिक्वेन्स जर याचा फर्स्ट टर्म ए असेल आणि कॉमन डिफरन्स डी असेल तर फर्स्ट टर्म ए, सेकंड टर्म ए प्लस डी, थर्ड टर्म ए प्लस 2D आणि फोर्थ टर्म ए प्लस 3D या पद्धतीनं तो काय होत चालतंय. टर्म वाढत जात आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्येच बघायचं आहे की तुम्हाला दिलेले जे टर्म्स आहेत है की नाही त्या टर्म्स वरून किंवा कॉमन डिफरन्स वरून आपल्याला नेक्स्ट टर्म काढायचे आहेत किंवा ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ती ओळखायचे. या पद्धतीनं अरिथमॅटिक प्रोग्रेशनवरचा जो भाग आहे तो या पद्धतीनं असतो. ठीक आहे. बघूया आता त्यातला जो पहिला क्वेश्चन आहे त्यांनी दिलेला. बघा डायरेक्ट आपल्याला प्रॅक्टिस सेटच घ्यावा लागेल. प्रॅक्टिस सेटच्या आधारावरच तो आपल्याला सॉल्व्ह करावा लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला तो क्वेश्चन परफेक्ट लक्षात येणार नाही. टर्म ऑफ सिक्वेन्स आहे की नाही. मग बघूया प्रॅक्टिस सेट बघूया 3.1. बघा प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये पहिला क्वेश्चन काय बघा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपीए. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय आहे. विच सिक्वेन्स आर एपी अँड दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. आणि जर तो अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल एपी असेल तर फाइंड काय करा म्हटले. कॉमन डिफरन्स फाइंड करा म्हटलंय. यातली पहिला सिक्वेन्स बघूया. पहिला सिक्वेन्स काय बघा. 2 4 6 8 इन्फिनिट. आत्ताच आपण काय केलं तर माहिती आहे का एक्झाम्पल बघितलं होतं याचं आहे की नाही. मग अगोदर काय करायचा नंबर द्या. T1 किती रे 2, T2 4, T3 6 अँड T4 8. आले का बघा. T1 T2 T3 आणि T4 दिले. आता पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला. काय काढून बघावं लागेल डी. मग पहिल्यांदा डी इज इक्वल टू सांगा काय फॉर्म्युला आहे. T2 मायनस T1. हा T2 किती बघा 4, 4 मायनस 2 इज इक्वल टू किती आलं 2. यातला डी किती आला 2
आता दुसरा डी काढायचा. आता डी काढताना काय फॉर्म्युला, T2 मायनस T1 होता. आता T3 मायनस T2. T3 काय होतं 6. 6 मायनस 4 किती आला रे 2 आला. हा त्यानंतर डी T4 मायनस T3. T4 किती आहे T3 मायनस T2. T4 मायनस 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. किती आला बरं डी D2 भेटला. आता एक मिनिट गोळा, फर्स्ट डी किती आला 2, सेकंड डी 2च आहे आणि थर्ड डी पण किती आहे 2. म्हणजे द डिफरन्स बिटवीन any two the difference between any two consecutive terms are constant. It is an AP. It is an AP. The difference between any two consecutive terms are constant. It is an AP. आणि ती काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि पुन्हा काय म्हटलंय फाइंड द कॉमन डिफरन्स आणि फाइंड द कॉमन डिफरन्स. देअरफॉर कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय आला 2. बघा प्रत्येकाचा कॉमन डिफरन्स आला का 2 2 2 म्हणजे कॉमन डिफरन्स काय आला 2 आलं. म्हणजे या टाइप्समध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. लक्षात ठेवा डिफरन्स म्हटलं की ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. T2 मायनस T1, T3 मायनस T2 आणि T4 मायनस T3. पुढच्या संख्यातून मागची टर्म, पुढच्या टर्म मधून मागचं टर्म काय करायचं मायनस करायचं. ठीक आहे, पहिला क्वेश्चन झाला. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. बघा काय म्हणते 2 कॉमा 7/3 आहे का 5/2. त्यानंतर 3, त्यानंतर 7/2 का 7/2च आहे का 3 आहे. काही बुकमध्ये 7/3 झालाय परंतु तिथं 7/2 आहे. काही बुकमध्ये 7/2 दिलेला आहे, काही बुकमध्ये 7/3 दिलेला आहे. ते करेक्शन आहे इथं 7/2च आहे. आता बघा हे फ्रॅक्शन मध्ये याला जर कन्वर्ट करून घेतलं 2 कॉमा 2 न 5 ला डिवाइड केलं किती येणार रे 2 2 जा 4 2 5 जा 10 2.5 आला. परत 3, त्यानंतर 2 न सिम्प्लिफाय केलं किती आलं 3.5 सो फ्रॅक्शन मधलं कन्वर्ट करून घेतला. आता बघा T1 द्या. T1 किती बरं T1 2, T2 किती आहे 2.5, T3 3 आहे आणि T4 3.5 आहे T4. आता आपल्याला काय काढायचंय जो D आहे फर्स्ट टर्म मधला D काढू. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे 2.5 मायनस 2 इज इक्वल टू 2.5 मधून 2 लेस केले किती आलं 0.5. पहिला डी किती भेटला 0.5. दुसरा डी काय मग फॉर्म्युला सांगा डी इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती सांगा T3 आहे 3 मायनस T2 2.5 किती आला डी इज इक्वल टू 0.5. त्यानंतर पुढचा डी किती सांगा T4 मायनस T3. T4 किती आहे 3.5 मायनस 3 इज इक्वल टू 0.5. डी बघा बरं आता प्रत्येकाचा किती आला. डी किती आला पहिल्याचा 0.5, दुसऱ्याचा डी 0.5 आणि तिसरा पण किती आला 0.5. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सेक्युटिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. इट इज एन AP. The difference
between any two consecutive terms are constant. It is an AP. It is an AP. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन कशावरून आहे म्हणला तुम्ही? त्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आला? कॉन्स्टंट आला. ठीक आहे ना? द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. इट इज एन AP. कॉन्स्टंट आलं म्हणजे दोघं सगळ्यातला डिफरन्स सारखा आला पाहिजे. जसं की 0.5 0.5 काय आलेत? सेम आलेत, इक्वल आलेत, त्या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतरचं बघूया क्वेश्चन नंबर 3. फर्स्ट मधला जो आहे तो 3. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट. इट इज एन AP. त्यावेळेस त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणता येतं. 3 नंबर काय बघा? -10, -6, -2, +2. आता आपल्याला काय करायचं? तर T1 T2 T3 म्हणावं लागेल. T1 -10, T2 -6, T3 -2 आणि T4 +2. D काढावं लागेल. D काढताना कसा काढला जात आहे? T2 - T1. T2 किती रे? -6, -10, -6, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह +10, प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा. D = +4 आला. त्यानंतर D = T3 - T2. T3 किती आहे? -2, -6, -2, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 4 - 6 - 2 किती येणार? +4. दुसऱ्याचा D पण +4 आला. तिसरा D काय काढावं लागेल इथं? D = T4 - T3, 2 - -2, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. किती आला बरं? D +4 आला. बघा आता D किती आहे तिथला? D4 आहे. 4 आणि 4 सेम आहे, कॉन्स्टंट आहे. मग देअरफॉर द डिफरन्स बिटवीन any two consecutive terms are constant. It is an AP. ती काय आहे? अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि द डिफरन्स किती आला? D = 4 4 4 म्हणजे +4 जो आहे तो डिफरन्स आला. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का? ती आहे. का? तर द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. चला 4 नंबरचं बघा काय? 0.3, 0.33, 0.333 इन्फिनिट. बरोबर आहे? 5. चला T1 किती रे? T1 = 0.3, T2 0.33 and T3 0.333 3 times.
T1 T2 T3 भेटलं. पहिला D काढताना D इज इक्वल टू T2 मायनस T1 0.33 मायनस 0.3. सबट्रॅक्टिंग थोडी काळजीपूर्वक करा बघा. 0.33 मायनस 0.3 0 घेता तरी चालत आहे. 3 ला 3 0 0.03 0.03 इथला D भेटला. काय भेटला D 0.03. दुसरा D T3 मायनस T2 T3 किती बघा T3 0.333 मायनस 0.33 बघा T3 मधून मायनस करायचं आहे. 0.33 मायनस 0.33 हे 0 दिला 3 ला 3 कॅरी असंच घेतला ॲज इट इज 0 0 0. काय आला बरं D 0.003. आता मला सांगा या दोन्हीतला डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? इथला डिफरन्स किती आहे 0.03 आहे आणि इथला डिफरन्स 0.003 आहे. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल द डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive terms are not constant. It is not AP. It is not AP. ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का मग? नाही. It is not AP. ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. का नाही आहे कळालं का? का नाही आहे बरं? द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जेक्टिव्ह टर्म्स आर नॉट कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहेत का? नाही आहेत. नॉट कॉन्स्टंट आहेत म्हणून इट इज नॉट AP. जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तरच ती काय असते AP असते अन्यथा नाही. इट इज नॉट AP. त्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. 0 -4 -8 -12. T1 किती आहे? T1 आहे 0. T2 -4 T3 -8 आणि T4 -12. पहिला D काढूया. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे -4 मायनस 0 इज इक्वल टू -4. D इज इक्वल टू काय भेटलं -4 भेटलं. D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती आहे -8 मायनस -4. -8 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह +4 प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं. D इज इक्वल टू -4 आला. त्यानंतर T4 मायनस T3. T4 किती आहे -12 -8 -12 12 मायनस 8 -4. D इज इक्वल टू -4. बघा आता D किती आला. पहिला D आला -4, दुसरा D आला -4, तिसरा पण आला -4. मग याला सेंटेन्स काय लिहिणार? द डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive term are constant. It is an AP. It is an AP. Arithmetic progression आहे का? काय आहे कळालं का?
त्यामध्ये जो डी आहे तो डी काय भेटला, तो जो डी आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणून ती आपल्याला इट इज एन AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणता येईल. त्यानंतर 6 नंबरचा बघा. 6 निगेटिव्ह 1/5 निगेटिव्ह 1/5 निगेटिव्ह 1/5. T1 किती सांगा बरं. T1 निगेटिव्ह 1/5 येणार. T2 ते पण निगेटिव्ह 1/5 येणार आणि T3 निगेटिव्ह 1/5. आता आपल्याला डी काढायचा आहे. डी इज इक्वल टू T2 मायनस T1 निगेटिव्ह 1/5 मायनस निगेटिव्ह 1/5. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1/5 प्लस 1/5 निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0. डी किती भेटला 0. सिमिलरली डी इज इक्वल टू T3 मायनस T2 निगेटिव्ह 1/5 मायनस निगेटिव्ह 1/5 निगेटिव्ह 1/5 प्लस 1/5 इज इक्वल टू 0. डी किती आला बघा. इथला डी किती आहे 0 आणि इथला डी किती आहे 0. म्हणजे द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट अँड इट इज एन AP. ही काय भेटणार इट इज एन AP येणार. का तर डिफरन्स काय आला त्यांचा कॉन्स्टंट आला. का तर हा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय झाला पॉझिटिव्ह झाला आणि हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह प्लस मायनस मायनस 0 उत्तर येतं त्याचं. त्यानंतरचा बघूया 7 नंबरचा. 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यातला अरिथमॅटिक प्रोग्रेशन क्वेश्चन नंबर 1 मधला तो बघूया. 3 plus in square root 2 comma 3 plus 2 in square root 2 3 plus 3 in square root 2 3 plus 3 in square root 2 infinite. आता बघा T1 किती बरं T1 3 T2 3 plus in square root 2 T3 3 plus 2 in square root 2 आणि T4 किती आहे 3 plus 3 in square root 2 हे की नाही. हां आता बघा डी काढायचं आहे आपल्याला. डी इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती रे 3 प्लस इन स्क्वेअर रूट 2 मायनस T1 किती आहे 3 आहे की नाही. आता बघा हा 3 कॅन्सल झाले. हे प्लस हे मायनस काय राहिलं इन स्क्वेअर रूट 2. पहिला डी किती भेटला इन स्क्वेअर रूट 2. आता डी इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती आहे 3 प्लस 2 इन स्क्वेअर रूट 2 मायनस T2 किती आहे 3 प्लस इन स्क्वेअर रूट 2. हे बघा हे 3 कॅन्सल झाले हे की नाही. 2 इन स्क्वेअर रूट 2 मायनस इन स्क्वेअर रूट 2. इथं काय नाही म्हणजे एक असतो 2 मधून एक गेला एक राहिला म्हणजे इन स्क्वेअर रूट 2. मग हे पण किती आहे डी इन स्क्वेअर रूट 2 इन स्क्वेअर रूट 2 आहे. मग द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट इट इज एन AP. त्यातला जो डिफरन्स आहे तो कसा आहे कॉन्स्टंट आहे की नाही. मग इट इज एन AP. तर ते काय होऊ शकते कॉन्स्टंट होऊ शकते. किंवा तुम्ही इथं डी पण लिहित जा. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जेक्टिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट आणि तो डी किती आहे इन स्क्वेअर रूट 2 इट इज एन AP. म्हटलं त्या सेंटेन्समध्ये डिफरन्स लिहित जा. नाही लिहिला तरी चालतो का तर इथं आपण शेवटी लिहिलेलाच असतो ना डी. पण वाटलं तर डी लिहित जा चालतंय. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 8.
जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. काय बघा तो बी त्यामध्ये बी आपल्याला ते विचारलं आहे त्यांनी की अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते. बघा 8 नंबर 127 132 137 इन्फायनाइट. T1 किती रे? T1 127, T2 132 and T3 137. पहिला D काढायचा म्हटलं तर T2 मायनस T1. T2 किती रे? 132 मायनस 127. करा सबट्रॅक्टिंग. किती आला बघा? 27 मध्ये 3 5 का? D इज इक्वल टू 5. सेकंड D काढूया. T3 मायनस T2. T3 किती आहे? 137 मायनस 132 किती येणार? D इज इक्वल टू 5. हा 5 आणि हा पण 5 झाला. मला सांगा डिफरन्स आला का कॉन्स्टंट? द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जुगेटिव टर्म्स आर कॉन्स्टंट अँड D इज इक्वल टू काय भेटला? 5. इट इज एन AP. ही पण काय आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. या ठिकाणी जो क्वेश्चन नंबर फर्स्ट होता तो फर्स्ट आपला या ठिकाणी सॉल्व्ह झालाय पूर्ण. बघा महत्वाचं म्हणजे एवढं लक्षात ठेवा, याच्यामध्ये दिलेल्या सिक्वेन्सला फक्त नंबर देत जायचा. फर्स्ट नंबर असेल तर 1 2 3. पुन्हा D काढायचा. D काढताना T2 मायनस T1, T3 मायनस T2 आणि T4 मायनस T3. जर डिफरन्स कॉन्स्टंट आला तरच ती काय असणार? इट इज एन AP. आणि डिफरन्स जर कॉन्स्टंट नसेल तर ती फक्त सिक्वेन्स असेल. ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन असणार का? नाही. म्हणजे या ठिकाणी जो तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी काय करायला सांगितला होता, सिक्वेन्स AP आहे की नाही विचारला होता, तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला आहे. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे की नाही, तो बघूया. जो दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे तो 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2 बघूया. काय क्वेश्चन आहे? राइट एन AP whose first term is A and common difference D in each of the following. राइट एन AP. AP आपल्याला लिहायला सांगितलंय, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करायला सांगितलंय. क्वेश्चन नंबर 2 राइट AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहायला सांगितलंय. त्यात पहिला जो A दिलाय, A किती दिलाय? A म्हणजे काय असतं रे? फर्स्ट टर्म. आणि D किती दिलाय? 5. A म्हणजे फर्स्ट टर्म असतं आणि D म्हणजे 5 असतं. आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करायला सांगितली आहे की नाही. मग आपल्याला A म्हणजेच काय असतं? A इज इक्वल टू T1. A म्हणजेच काय असतंय? T1. मग देअरफॉर T1 किती? मग T1 इज इक्वल टू 10. आता T2 जर काढायचं असेल तर T2 काढताना काय करावं लागणार तुम्हाला? T1 प्लस D करावं लागेल. T1 मध्ये D मिळवावं लागेल पहिल्या टर्म मध्ये. पहिलं टर्म काय होतं? 10 प्लस D किती होता? 5 इज इक्वल टू काय भेटला? 15. म्हणजे T2 किती भेटला? 15. आता T3 काढायचं म्हटल्यावर काय करावं लागणार? T3 इज इक्वल टू T2 प्लस D. मागच्या टर्म मध्ये D मिळवावं लागेल. मागच्या टर्म T2 काय होतं? 15 प्लस 5 इज इक्वल टू 20. T3 किती आला? 20 आला. आता T4 काढायचं आहे तुम्हाला. T4 काढायचं आहे म्हटल्यावर काय करणार मग? T4 इज इक्वल टू T3 प्लस D. T3 किती आहे? 20 प्लस 5 इज इक्वल टू काय आलं? 25. देअरफॉर AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी तयार होईल बघा. जनरली 4 टर्म पर्यंत काढायचं आणि पुन्हा सो ऑन इन्फायनाइट दाखवायचं. काय येणार मग? फर्स्ट टर्म काय होतं? 10. गिवन AP जे गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन येईल
किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन AP 10 कॉमा 10 कॉमा नंतर कोणती आहे 15 20 25 सो ऑन. इथं डॉट डॉट दाखवायचं पुढं इन्फायनाईट. ही झाली अरिथमॅटिक प्रोग्रेशन पहिल्या याच्यामध्ये. फक्त कसं काढायचं T1 प्लस D केलं की T2 भेटतं, T2 प्लस D भेटलं की T3. त्या पद्धतीनं एक एक त्यामध्ये काय करत जायचं ॲड करत जायचं आहे की नाही. या पद्धतीनं जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधला आहे की नाही, जो आपल्याला या ठिकाणी त्यांनी A आणि D दिलं आहे आणि त्याच्यानुसार अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करायला सांगितले. ठीक आहे. त्यानंतर बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन. काय बघा सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये A इज इक्वल टू -3 अँड D इज इक्वल टू D काय दिलाय बघा D इज इक्वल टू 0 दिलाय. A म्हणजेच काय असतं T1 इज इक्वल टू -3. T2 काढायचं आहे. T2 कसं काढलं जात आहे T1 प्लस D. T1 किती आहे -3 प्लस 0 इज इक्वल टू -3. T2 भेटला -3. T3 कसा काढला जाईल T2 प्लस D. T2 किती आहे T2 आहे -3 प्लस 0 -3. T4 कसा काढला जाईल बरं T3 प्लस D. T3 आहे -3 प्लस 0 इज इक्वल टू -3. मग बघा मग याची अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी तयार होईल बरं AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय होणार therefore AP is equal to -3 -3 सो ऑन. असे इन्फायनाईट संख्या तयार का तो फर्स्ट टर्म -3 आहे, सेकंड -3 आहे, 4 -3 आहे आणि 4 पण -3 आहे की नाही. त्याच पद्धतीनं तुम्हाला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आपण काय करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे.